विधान परिषद निवडणुकीआधी नांदेडमध्ये महायुतीत तणाव निर्माण झालाय। मी या निवडणुकीत भाग घेतलेला नाही असं शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी म्हटलंय। कोळशाच्या दलालीमध्ये मी माझे हात काळे करू इच्छित नाही असं हेमंत पाटलांनी म्हटलंय। नांदेडमध्ये अमर राजूरकर हे विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार आहेत। भाऊ आपण सोबत आहात की नाहीये, म्हणजे महायुतीमध्ये तुम्ही कुठे दिसत नाहीये या सगळ्या निवडणुकीमध्ये? महायुतीमध्ये आहे, परंतु या निवडणुकीमध्ये मी नाही। याचं कारण असं आहे की या कोळशाच्या दलालीमध्ये हात काळे करून घेण्याची माझी इच्छा नाही। आपण बघताय की ही जी निवडणूक आहे ही मराठी माणसाची दुर्दैवाने निवडणूक राहिलेली नाही। निवडणूक धनदांडग्यांची राहिलेली अशी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा व्यापार व्यवहार हे सगळं मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। तेव्हा अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये असं भाग घेऊ नये असं मला अंतःकरणातून वाटलं, म्हणून मुद्दाम मी या निवडणुकीमध्ये भाग घेतलेला। तर अमरावती विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रुग्णालयामध्ये दाखल आहेत। काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे नागपुरातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। अशी चर्चा आहे की तुम्ही भाजपच्या दबावात येऊन ऍडमिट झालेले आहे, काय सांगणार? असं काही नाही, कोणाचा दबाव वगैरे नाही। माझं कामामुळं 3 दिवसापासून मला थोडं अस्वस्थ वाटत होतं आणि काल अचानक अस्वस्थता वाढली। तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का? की तुम्ही निवडणुकीतून माघार घेतल्यासारखी आहे, तुम्ही बाहेर मतदारसंघात? माझं डिजिटल मार्केटिंग, डिजिटल मीडिया इथून काम चालू आहे। काय उपचार तुमच्यावर शेड्यूल आहे, काय त्रास होतो? माझी थोड्या वेळाने एंजिओग्राफी आहे माझी छातीत आणि काल घाम फुटला होता। तुम्ही माघार घेतली आहे का इलेक्शन मधून? तुमच्यावर दबाव आहे असं म्हणतात, सगळी चर्चा आहे। माघार कशी काय घेणार आहे मी? अजून मला या चर्चा जास्त माहिती नाही, कारण 2 दिवसापासून मी इकडेच आहे। कॅमेरामॅन सचिन सरांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। तर पुणे विधान परिषद निवडणूक ही बिनविरोध झाल्यानंतर काँग्रेसमधला अंतर्गत वाद पेटलाय। कारण पुण्यातील काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदेंकडून प्रदेशाध्यक्ष सपकाळांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आली। अरविंद शिंदे यांच्याकडून खरगे आणि केसी वेणुगोपाल यांना तक्रारीचा मेल केला गेलाय। विधान परिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यामध्ये कुणाशीही चर्चा न करता शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप अरविंद शिंदेंचा आहे। पुण्यामध्ये विधान परिषद निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यावरून वाद। सपकाळांनी कुणाशीही चर्चा न करता पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असं अरविंद शिंदेंचं म्हणणं आहे। नंतर पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारानं अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देत माघार घेतली। पवारांच्या आदेशानंतर उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली होती। यामुळे राष्ट्रवादीचे विक्रम काकडे पुण्यातून विधान परिषदेवरती बिनविरोध निवडून आले। त्यामुळे पुण्यातले काँग्रेसचे नेते नाराज झाले।